उद्या कल्याण डोंबिवली परिसरामध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। आताची महत्त्वाची बातमी, ठाणे महापालिका क्षेत्रामधल्या शाळांना सुद्धा उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पालघर जिल्ह्यामधल्या शाळांना सुद्धा उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। उद्या कल्याण डोंबिवली परिसरात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। ठाणे जिल्ह्यामधल्या शाळा, ठाणे महापालिका क्षेत्रामधल्या शाळांना सुद्धा उद्या सुट्टी असेल आणि पालघर जिल्ह्यामधल्या शाळांना सुद्धा उद्या सुट्टी असणार आहे। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची ही दृश्य आपण पाहतो। पावसामुळे प्रचंड वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे। वांद्र्याकडून बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर अशा प्रकारे वाहतुकीची कोंडी झाली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, निखिल, आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो बरसताना पाहायला मिळतोय, परंतु आता कुठेतरी पावसाचा जोर जो आहे तो मुंबई शहरामध्ये आणि उपनगरामध्ये ओसरलेला आहे। तरी देखील कुठेतरी चाकरमानी जे आहेत ते सकाळी कामावरती दाखल झालेले आहेत, आता संध्याकाळ झाली आहे, ते पुन्हा एकदा परतीच्या मार्गावरती निघालेले आहेत, घरच्या दिशेने निघाले आहेत आणि त्यातच संपूर्ण वाहतूक कोंडीचा जो त्रास जो आहे तो चाकरमान्यांना सहन करावा लागतोय। सकाळी देखील पूर्व द्रुतगती महामार्ग असेल, पश्चिम द्रुतगती महामार्ग असेल, या दोन्ही महामार्गावर वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होती आणि वाहतूक जी आहे ती संथ आणि धीम्या गतीनं सकाळी सुरू होती, परंतु आता देखील परिस्थिती जी आहे ती जैसे ते तैशीच असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या पश्चिम द्रुतगती महामार्ग अर्थात वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जो अत्यंत महत्वाचा असा महामार्ग जो आहे मुंबईसाठी आहे, त्या महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे ती झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण बांद्रा ते बोरिवली पर्यंतचा हा संपूर्ण पश्चिम द्रुतगती महामार्ग जो आहे तो सध्या आता वाहतूक कोंडीमुळे संपूर्ण धन्यवाद अक्षय एकूणच माहितीबद्दल। तर पुढील 48 तासांसाठी मुंबईमध्ये पावसाचा रेड अलर्ट असेल। तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आपण पाहतो की वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे। वांद्रे ते बोरिवली पर्यंत वाहनांच्या अशा रांगा लागल्या आहेत।